नमस्कार, मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत पत्रिकेतील विवाह योग म्हणजे उशिरा विवाह योग. आपले विवाहास विलंब का लागतो? ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला चंद्र, शुक्र, रवी, मंगळ या ग्रहांचा विचार केला जातो. पुरुषाच्या कुंडलीमध्ये ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला रवी आणि मंगळ म्हणजे चंद्र आणि शुक्र म्हणजे पुरुषांच्या कुंडलीमध्ये चंद्र शुक्र आणि स्त्रियांच्या कुंडलीमध्ये रवी मंगळ या ग्रहांचा विचार केला जातो. म्हणजे विवाहाचा योग बघताना या चारही ग्रहांच्या वरती आपण अवलंबून असतो. या चारही ग्रहांचा आपल्याला विचार करावा लागतो. जन्माच्या वेळी पत्रिकेमध्ये हे चारही ग्रह बलवान असतील, शुभ ग्रहांच्या दृष्टीत म्हणजे प्रतियुती युतीमध्ये असतील किंवा शुभ नक्षत्रामध्ये हे चारही ग्रह असतील आणि सप्तमामध्ये किंवा सप्तम स्थानावरती या शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर विवाह योग हा लवकर होतो. पण उशिरा विवाह योग का होतो? ज्या वेळेला सप्तम स्थान हे हर्षल, मंगळ किंवा आता मी जर तुम्ही म्हणाल की 4 ग्रहामध्ये तुम्ही मंगळ या ग्रहांचा विचार केला असेल आणि मग क्रूर ग्रहामध्ये किंवा उशिरा विवाह योगासाठी मंगळ या ग्रहाचा का विचार केला जातो? कारण मंगळ हा तसा क्रूर ग्रह आहे. आपण मांगलिकतेचा विचार करतो त्यावेळेला मंगळाचाच विचार करतो. मंगळ 12, 1, 4, 7 आणि 8 या स्थानामध्ये असेल तर आपण मांगलिक म्हणतो. पण इथे मांगलिक असणं किंवा नसणं याचा विचार नाहीये. आपले विवाहाला उशीर का होतो या विषयावरती आपण बोलतोय. तर हा मंगळ ग्रह जो आहे याच्याशी शनी ग्रहांची युती किंवा प्रतियुती झाली तर किंवा हर्षल ग्रहाच्या क्रूर योगामध्ये हे सप्तम स्थान किंवा रवी, चंद्र, शुक्र, मंगळ हे ग्रह आले तर विवाह योग उशिरा येतो. ज्या वेळेला शनी सारखा ग्रह स्वनक्षत्रामध्ये म्हणजे उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये असेल, अनुराधा नक्षत्रामध्ये असेल आणि त्याची पूर्ण दृष्टी सप्तम स्थानावरती असेल तर विवाह योग हमखास उशिरा येतो. सप्तम स्थानामध्ये मग तुळ राशीचा म्हणजे उच्च राशीमध्ये शनी असेल किंवा कुंभ राशीमध्ये किंवा मकर राशीमध्ये या 2 स्वराशीमध्ये जरी शनी असेल तरी विवाह योग उशिरा येतो. कारण विवाह योग शनी हा पहिलेच हा विलंब करणारा ग्रह आहे आणि त्याचा जर संबंध सप्तम स्थानाशी आला तर विवाह योग उशिरा येतो. ज्या वेळेला चंद्र शुक्राशी याचा संबंध येतो त्यावेळेला पुरुषांच्या कुंडलीमध्ये पुरुषांना उशिरा विवाह योग होतो. चंद्र हा शनीच्या दृष्टीमध्ये किंवा षडाष्टक योगामध्ये मग तो प्रीती षडाष्टक असेल किंवा शुभ नवपंचम योगात असेल तरी सुद्धा विवाह योग उशिरा येतो. पंचमेश, सप्तमेश हे दोन्ही स्थानाचे स्वामी ज्या वेळेला हर्षल, राहू, केतू यांच्या युतीमध्ये प्रतियुतीमध्ये असेल तरी सुद्धा विवाह योग उशिरा येतो. राहू हा पापग्रह आहे पण ज्या वेळेला तो स्वराशीमध्ये असेल किंवा स्वनक्षत्रामध्ये असेल आणि तो शुभ दृष्टीत असेल तर विलंब करतो. म्हणजे लग्नी राहू आहे आणि त्याची पूर्ण दृष्टी सप्तम स्थानावरती विवाह होतो. विवाह होणार नाही असं नाही पण विवाह योग उशिरा येतो. ह्या उशिरा आता आपण इथे एका कुंडलीचा विचार करूया. ही धनु लग्नाची कुंडली आहे. यामध्ये कुटुंब स्थानामध्ये केतू आहे आणि अष्टमाच्या स्थानामध्ये राहू आहे. चंद्र हा मीन राशीनी सुख स्थानामध्ये आहे आणि बरोबर मंगळाशी प्रतियुती करतो तो प्लुटो बरोबर. त्यामुळे इथे कसं विवाहास उशिरा झालेला आहे. रवी आणि बुध हे सप्तमात आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सप्तमेश सप्तम स्थानामध्ये असून सुद्धा इथे विवाहास उशीर झालेला आहे. कारण शुक्र हा जो विवाहकारक ग्रह आहे तो षष्ठ स्थानामध्ये आहे. शनी, गुरु हे भाग्यस्थानामध्ये आहेत आणि याची सुद्धा नवपंचम योग हे पंचम स्थानाशी करतात. यामुळे इथे विवाहास उशिरा योग झालेला आहे. चंद्र, शुक्र हे ज्यावेळेला शनीच्या केंद्र योगात येतात किंवा शुक्र नेपच्यून युती शनीच्या प्रतियुतीत येते किंवा लग्नी मंगळ सप्तमावर शनी मंगळाची दृष्टी देते त्यावेळेला सुद्धा विवाहास उशीर होतो. सप्तमामध्ये शनी आणि शनी नेपच्यून युती असेल तरी सुद्धा विवाहास उशिरा येतो. हर्षल हा शनी बरोबर जर असेल
आणि तो शुभ योगात जरी असेल तर विवाह होतो, पण विवाहाला विलंब करतो. चंद्र मंगळ हे या ग्रहांच्या युतीमध्ये जर शुक्र नीचेचा बनून शनीच्या दृष्टीमध्ये किंवा शनीच्या प्रतियुतीत असेल तरी सुद्धा विवाहास उशिरा होतो. आणि या कुंडलीमध्ये आपण बघतोय बऱ्याच अंशी हे ग्रहमान असेच दिसत आहेत आपल्याला. हर्षलची पूर्ण पंचम स्थानावरती दृष्टी आणि केतू राहू हे यांचे जे षडाष्टक योग बनलेले आहेत हे बऱ्याच अंशी आपल्याला हे उशिरा लग्नाचे योग दाखवतात. आता उशिरा लग्न होऊ नये म्हणून किंवा लवकर उशिरा लग्न होतंय आपलं आणि लवकर लग्न होण्यासाठी आपण काही मंत्र म्हणू शकतो की ओम पत्नी मनोरमा देही मनव्रत नुसारणी तारिणी दुर्ग संसार सागरसे कुलोद्वाम हा मंत्र मुलांच्यासाठी आहे. आणि हे गौरी शंकरार्धांगी याथात्व शंकर प्रिया तथा मा करू कल्याणी कांत कांता सुदुर्लभाव हा मुलींच्यासाठी आहे. आता आपण घेऊया इथे छोटासा ब्रेक नंतर आपण बघूया की ठरलेले लग्न का मोडतात. आपण बऱ्याच वेळा पाहतो की ठरलेले विवाह मोडतात. बऱ्याच वेळा अशाही गोष्टी घडतात की लग्न ठरलेलं आहे, साखरपुडा झालेला आहे आणि अक्षता पडणार त्याच्या आधी 2 दिवस विवाह मोडतात. मग अशा घटना घडतात का? प्रत्येक वेळी आपण ज्या वेळेला विवाहाचा विचार करतो त्यावेळेला शुक्र आणि सप्तम स्थान पंचम स्थान या गोष्टींचा विचार करतो. इथेही आपल्याला बऱ्याच वेळेला शुक्राचा आणि सप्तम स्थानाचाच विचार करायचा आहे. मुला मुलींचे विवाह ठरतात आणि अचानकपणे कोणत्या गोष्टीसाठी नेमके मोडतात तर ज्या वेळेला सप्तम स्थानामध्ये पापग्रह असतील, शुक्र मंगळ किंवा चंद्र मंगळ किंवा गुरु मंगळ या शुभ ग्रहांच्या दृष्टी एकत्र येऊन म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रेमविवाहासाठी शुक्र मंगळ एकत्र आले, युती आली तर प्रेमविवाह होतो. या वेळेला हे होतं, एखाद्याचं प्रेम होतं, प्रेमामध्ये अपयश असं नाहीये, पण त्यांचं लग्नापर्यंत बोलणी होते, लग्न ठरतं, तारीख ठरते आणि लग्न मोडतं. हे सगळ्या गोष्टी घडतात. त्यावेळेला नेमकं काय होतं की सप्तमात वक्री शनी किंवा राहू किंवा हर्षल नेपच्यून असे ग्रह येतात, त्यावेळेला हे लग्न मोडतं. बऱ्याच अंशी कसं होतं की गोचरीनी ज्या वेळेला साथ मिळते, गोचर ग्रह भ्रमण म्हणजे काय की गोचरी ग्रह म्हणजे वर्षाला गुरु बदलतो, 2.5 वर्षांनी शनी बदलतो. हे जे ग्रह आपल्या राशीपासून ज्या वेळेला 8वे 6वे 12वे येतात आणि त्यावेळेला आपल्याला विवाह ठरलेले असतात त्यावेळेला सुद्धा हे आपल्या सप्तम स्थानाशी कुठेतरी कुयोग करतात, त्यावेळेला सुद्धा विवाह ठरलेला मोडतो. सप्तमेश वक्री असेल किंवा शुक्र वक्री असेल आणि त्यावेळेला सप्तमात वक्री ग्रह असतील, शनीसारखा एखादा पापग्रह असेल, राहूसारखा एखादा पापग्रह असेल, त्यावेळेला सुद्धा ठरलेले विवाह मोडतात. एकंदरीत काय की सप्तम स्थान हे सर्वात महत्वाचं आहे आणि त्यामध्ये ते पापग्रहाच्या दृष्टीमध्ये किंवा युतीमध्ये प्रतियुतीमध्ये असू नये. सप्तमेश जर मेष राशीचा म्हणजे मेषेचा असेल, मंगळ जर सप्तमामध्ये मंगळ असेल आणि तो मेष राशीमध्ये म्हणजे सप्तमेश सप्तमात असून सुद्धा तो एखादा पापग्रह असेल आणि तो कृतिका नक्षत्रामध्ये असेल तरी सुद्धा ठरलेला विवाह मोडतो. आतापर्यंत व्यवस्थित चाललेलं सगळं चाललेलं, या वेळेला दशा आणि अंतर्दशांचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. ज्या वेळेला चुकीच्या दशा येतात म्हणजे तुमच्या पापग्रहांच्या दशा येतात त्यावेळेला सुद्धा विवाह मोडले जातात. नक्षत्र दशा ग्रह याबरोबर आपण सप्तम स्थान आणि पंचम स्थान याचा विचार करतो, परंतु यामध्ये मी जसं म्हणाले की मुलांच्या पत्रिकेमध्ये विवाहाचा योग बघतो त्यावेळेला चंद्राला महत्व दिलं जातं आणि मुलींच्या पत्रिकेमध्ये विवाहाला महत्व दिलं जातं त्यावेळेला रवीला महत्व दिलं जातं. आणि हा चंद्र रवी ज्या वेळेला शुक्राच्या युतीमध्ये प्रतियुतीमध्ये असेल त्यावेळेला विवाह ठरतो. परंतु यावरती राहूची किंवा शनीची ज्या वेळेला युती प्रतियुती होते किंवा याच्यामध्ये नेष्ट नवपंचम योग किंवा मृत्यू षडाष्टक योग घडतात त्यावेळेला हे विवाह ठरलेले मोडतात. बऱ्याच वेळेला असं होतं की अचानकपणे काही प्रसंग पण येतात म्हणजे विवाह मोडण्यासाठी अपयशी सुद्धा ठरलं जातं. म्हणजे की आपण काही जुन्या विचाराने गेलो तर मुलगी पांढऱ्या पायाची म्हणून आमच्यामध्ये असा प्रसंग आला म्हणून आम्ही विवाह मोडून टाकतो. म्हणजे जर विवाह ठरलेला आहे, तारीख ठरलेला आहे आणि एखादा घरामध्ये ऍक्सिडेंट होतो
किंवा एखादा आजारपण होतो किंवा एखादा मृत्यूचा योग येतो, त्यावेळेला सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमुळे विवाह मोडला जातो. मग ह्या गोष्टी घडतात काय? त्यावेळेला मृत्यूस्थानाशी आणि आपल्या रोगस्थानाशी संबंधित काही ग्रहांच्या युती प्रतियुती किंवा अशुभ दृष्टी होतात, त्यामुळे हा विवाह मोडतो. आता आपण इथे एक कुंडली पाहतोय. ही जी कुंडली आहे ती मकर लग्नाची आहे. लग्नी शनी, रवी, बुध असे ग्रह आहेत. म्हणजे लग्नेश लग्नीच आहे शनी, आणि शुक्र जो आहे तो मीनेचा उच्चीचा आहे. मंगळ शुक्राच्या राशीमध्ये आहे, कर्मस्थानामध्ये. परंतु इथे कसं आहे की सप्तम स्थानामध्ये हर्षल आहे, तोही वक्री, आणि शनीची पूर्ण दृष्टी त्याच्यावरती, आणि पंचम स्थानामध्ये राहू. त्यामुळे हा विवाह ठरलेला मोडलेला आहे. मंगळ हर्षल जे ग्रह आहेत ना, या शनी ग्रहाशी कुयोग करतात. शनीच्या केंद्रामध्ये मंगळ आहे आणि हर्षल पण केंद्रातच आहे. त्यामुळे हे जे कुयोग केले जातात, आणि शनी मंगळ आणि नेपच्यून हे समसप्तम योग करतात. त्यामुळे सुद्धा इथे विवाह मोडण्याला हे कारणीभूत ठरलेले आहेत हे ग्रहमान. धन अष्टम स्थानातील हे पापग्रहांची प्रतियुती झालेली आहे ना, ती स्त्री म्हणजे चंद्र आणि शुक्राशी मंगळ, हर्षल व शनी या ग्रहांचे एकंदरीत हे कुयोग बनलेले आहेत. त्यामुळे इथे हा विवाह मोडलेला आहे. आता हा मोडलेला विवाह ज्या वेळेला आपण पाहतो ना, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं आपण जे सप्तम स्थान मानलं जातं, हे सप्तम स्थान गुरुसारख्या म्हणजे गुरुची पूर्ण दृष्टी धनस्थानावरती म्हणजे कुटुंब स्थानावरती आहे. पण ह्या गुरुवरती अगदी शनीशी षडाष्टक योग होतोय, आणि हा षडाष्टक योग अतिशय वाईट, किंवा मंगळ नेपच्यून किंवा शनी हर्षल हे जे योग बनलेले आहेत पत्रिकेतले, राहू केतू हे जे योग बनलेले आहेत ते अतिशय वाईट. आता असे ज्या वेळेला योग येतात त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, आपण याच्यावरती उपाय काय केले पाहिजेत? नर्वस न होता आपण याच्यावरती काही उपाय केले तर नक्कीच यश मिळतं आपल्याला. 16 सोमवार हे सगळ्यात उत्तम यावरती उपाय आहेत. आणि सुंदरकांडचं वाचन जरी केलं आणि श्रीरामदूताय नमः या मंत्राचा पूर्ण श्रद्धेनं एकाग्रतेने रोज 7 माळा जपल्या तरी सुद्धा याच्यामध्ये चांगले चांगले आपल्याला यश प्राप्त होतं, आणि आपले मोडलेले विवाह परत जुळून येतील किंवा दुसरा विवाह चांगल्या प्रकारे होईल. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. अजून काही विषयावरती आपण असंच बोलणार आहोत. तोपर्यंत पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.